आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाही आहे. सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना. 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहेत. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असं मला वाटत नाही. तुम्ही सातत्यानं बोलता आहात की ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांची इच्छा आहे तुमच्याशी उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. आता प्रश्न असा आहे, माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट? त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय आहे? मुळात मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असं आहे की 7 जागा आहेत, त्यापैकी 6 जागा आमच्या निवडून जातील, 1 जागा महाविकास आघाडीची निवडून जाईल, असं संख्याबळ आहे. पण आदित्य ठाकरे हे सांगता आहेत की आमचे 2 खासदार जातील. नाही, असं बोललेलं नाही. नाही, त्यांचं म्हणणं आहे एक शिवसेनेचा जाईल आणि एक एनसीपी किंवा माननीय बघा, हे पहा, आदित्य ठाकरे यांना राजकारणाची आणि विधिमंडळाच्या कामाची चांगली जाण आहे. 2 लोक कसे निवडून जातील? जाणार नाही, एकच जाणार. राज्यसभेच्या जागा आहेत. ते म्हणतात की गेल्या वेळेस शरद पवार आणि प्रियांका चतुर्वेदी असे 2 खासदार निवडून गेलेले, त्यामुळे यावेळेसही आमचे 2 खासदार निवडून जातील असं आदित्य ठाकरे म्हणतात. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो, आमचाही आकडा जास्त होता. हे आहे, आदित्य ठाकरे अशा प्रकारे चुकीचं विधान करणार नाही. 1 खासदार निवडून जाईल, 37चा कोटा आहे यावेळेला. आमच्याकडे 10 ते 12 मतं जास्त राहतील असं दिसतंय. आम्हाला पुन्हा 20-1 मतांची बेगमी करावी लागेल. ती जर होत असेल तर 2 जातील. पण या क्षणी शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे आम्ही हे बोलणारच की बाबा आमचा मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे पहिला हक्क आमचा राहील. पण प्रश्न निर्माण कधी होतो? अद्याप माननीय शरद पवार साहेबांनी स्वतःची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर केलेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे, हो, तुमच्याशी त्यांची चर्चा. तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण त्यावेळेला आता जसं काही बदल झाले तसे बदल झालेले नव्हते. पाहू ना, तुम्ही फार त्याच्यावरती फार टेन्शन किंवा प्रेशर घेऊ नका. महाविकास आघाडी जी आहे किंवा नेतृत्व जे आहे आमचं, हे सक्षम आहे निर्णय घ्यायला. नाही, पण एक स्पेसिफिक प्रश्न आहे की शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे, ते जर राज्यसभेवर जाणार असतील तर अशा वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय राहील? त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आहे ना, फक्त शिवसेना आहे का? 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय ही निवडणूक होणार नाही महाविकास आघाडीची, हे मी वारंवार सांगतोय. पण तुम्ही तोच प्रश्न विचारताय, हे चुकीचं आहे. ही निवडणूक 3 पक्षांची आहे आणि त्या 3 पक्षातला मोठा पक्ष शिवसेना आहे विधिमंडळामध्ये. बोला, काँग्रेस असेल किंवा तुमचं बोलणं चालू आहे का दिल्लीतल्या? ते बघू ना, ते बोलणं चालू असेल तर इथे कशाला सांगायचं? आता जेव्हा प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरले जातील तेव्हा कळेल सगळ्यांना काय होत आहे. नाही मला माहिती. राऊतसाहेब, गेल्या 2 दिवसात महाराष्ट्र एक वेगळं चित्र बघतो आहे. काय? काल मालेगावात तुम्ही आणि दादा भुसे हे कोर्टात एकत्र होतात आणि हसत खेळत तुमच्यात संवाद झाला. परवाच्या दिवशी तुमचे माजी आमदार वैभव नाईक हे उद्योग मंत्री उदय सामंतांबरोबर एका टेबलवर जेवत होते आणि तिथेही हास्य विनोद होत होते. काही वेगळं घडते आहे का महाराष्ट्राच्या राजकारणात? ज्यांच्याबरोबर आम्ही बसतो किंवा कोणी कोर्टात कोणी जेवताना त्यांच्यामध्ये वेगळं घडवण्याची क्षमता आहे का? ते वेगळा निर्णय घेऊ शकतात का? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. ह्या सगळ्यांचे निर्णय दिल्लीतून घेतले जातात, हे नाही घेऊ शकत. दादा भुसेंचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. ज्या खटल्यासंदर्भात आम्ही सातत्याने एकमेकाच्या विरुद्ध उभे होतो
तो मूळ खटला जो आहे हा अद्वै हिरे यांचा आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य